भाजपमध्ये राहून भाजपशीच गद्दारी करणाऱ्या नवनीत राणा यांची हकालपट्टी करा असं पत्र अमरावतीमधून व्हायरल होत आहे। भाजपच्या पराभूत उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे काय तक्रार केली आहे पाहूया हा एक रिपोर्ट। भाजपमध्ये राहून भाजप विरोधातच प्रचार करणाऱ्या नवनीत राणांची हकालपट्टी करा असं पत्र अमरावतीत भाजपच्या पराभूत उमेदवारांनी फडणवीसांना लिहिलंय। नवनीत राणा भाजपमध्ये असल्या तरी त्यांचे पती युवा स्वाभिमान नावाच्या पक्षाचे प्रमुख आहेत। अमरावतीत एका रोड रॅलीत मुख्यमंत्र्यांनी भाजपचे उमेदवार भारतीय यांना निवडून देण्याचं आवाहन केलं होतं। याच रोड शो मध्ये नवनीत राणाही सामील होत्या, मात्र नंतर राणांनीच भाजपच्या भारतीयांविरोधात खुलेआम प्रचार केला होता। व्हायरल पत्रात नवनीत राणा यांनी भाजपशी खुलेआम गद्दारी केली। भाजपमध्ये राहूनच त्यांनी भाजपचाच काटा काढल्यामुळे त्यांना पक्षातून काढण्यात यावं, भाजपचे गड असलेल्या प्रभागात स्वतःचे उमेदवार टाकून भाजपवर वरवंटा कसा फिरेल याचंच नवनीत राणांनी नियोजन केलं। त्यामुळे नवनीत राणा यांना बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या अमरावतीतून भाजपचा पूर्णपणे नायनाट केल्याशिवाय राहणार नाहीत असंही नाराज भाजपच्या लोकांनी म्हटलंय। 2017ला अमरावती महापालिकेत भाजपचे 45 तर रवी राणांच्या युवा स्वाभिमानचे फक्त 3 नगरसेवक होते। यावेळी भाजपचा आकडा 20 न घटून 25 झाला, तर रवी राणांचे 3 वरून थेट 15 नगरसेवक झाले। नवनीत राणांसह भाजपचे अनेक बडे नेते अमरावतीत असताना भाजपच बहुमतापासून वंचित राहिले। दरम्यान वादानंतर काही जणांनी आपण नवनीत राणांवर आरोप केलेले नसून हे पत्र कुणी लिहिलंय हे माहीत नसल्याचं सांगितलं। मात्र भाजपचे नेते अनिल बोंडेंसहित अनेकांनी नवनीत राणांच्या निष्ठेवर जाहीर सभेतून सवाल उपस्थित केले। मी आजपर्यंत जन्मामध्ये कोणाला वाईट म्हटलं नाही आणि म्हणून सांगतो, एक वेळा जर का हा भगवा घातला आहे तर जुनं विसरून जा। एक वेळा भगवा घातलाय तर माझा सख्खा भाऊ जरी उभा असता, शिवसेनेवर उभा असता, कोणत्या दुसऱ्या पक्षावर वायएसपीवर उभा असता, तरी मी भगव्याला प्रामाणिक राहील। अनेक लोकांनी अंदरून सोबत राहून गद्दारी केली, अशा लोकांना महानगरपालिकेमध्ये धडा शिकवण्याचं काम युवा स्वाभिमान पार्टीच्या माध्यमातून जनतेने केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, मुख्यमंत्री माझ्यासोबत आहे, महसूल मंत्री माझ्यासोबत आहे, म्हणून छोट्या मोठ्या फटाके खाली वाजत राहतात, त्या फटाक्याची मी काळजी करत नाही। रवीजी खूप प्रामाणिक आहे, आमचे देवेंद्र फडणवीसजींसोबत राहतात। आमचे रवीजी नेहमी बीजेपी सोबत आमच्यासोबत राहिले। त्या दिवशी मतदान करतानाही म्हटलं आमची यारी पक्की आहे आणि आमची युती पक्की आहे। जरी ते वेगळे लढले तर पण ते देवेंद्र फडणवीसजींचे कट्टर समर्थक, एक आमदारांपैकी एक आमदार आहे, तर त्याच्यामध्ये कोणीही डाऊट आणू नका। फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, जे बोलतात ते बोलणारे लोकांना सोडून द्या लागते आणि आपले कामावर लक्ष द्या लागते। आम्ही काम केलं, त्याचं रिझल्ट भेटलं। अमरावतीमध्ये जे उमेदवार पराभूत झाले त्यांची नाराजी आहे, पण निवडणुकीचं विश्लेषण करावं लागेल की कुणी विरोधात काम केलं, कुणामुळं कुणाच्या सीट पडल्या, याचं विश्लेषण करू। त्यांनी तक्रार दिली आहे, पराभूत उमेदवारांनी तक्रार दिली आहे, त्यांनी मागणी केलेली आहे कारवाईची, पण आम्ही याकरता एक टीम पाठवणार आहोत आणि टीम पाठवून त्याचं सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत। त्यामुळे आता निष्ठावंतांच्या तक्रारीवरून नवनीत राणांवर भाजप कारवाई करतं की मग निष्ठावंतांची तक्रारच बेदखल ठरवली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे। स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।